नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय दांडगे आहे. वेस्टेज कंपनीच्या युनिव्हर्सल क्राउन डायरेक्टर ह्या पदावर मी काम करतो आहे. आणि आज आपण नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील जोपोळ या गावामध्ये श्री निवृत्ती जाधव हे जे आपले शेतकरी मित्र आहे यांच्या प्लॉटवर उभो आहोत. हा यांचा कांद्याचा प्लॉट आहे. तर एक 2 महिन्यापूर्वी हे जेव्हा आपल्या ऑफिसला आले होते त्यावेळेस यांच्या कांद्याच्या प्लॉटला खूप मोठा प्रॉब्लेम आलेला होता. यांचे सगळे होप निघून गेलेले होते. पण ह्यांनी जेव्हा आपले जे मित्र आहे श्री रवींद्र तिडके साहेब यांच्याकडनं जेव्हा ह्या प्रॉडक्टविषयी माहिती घेतली आणि हे प्रॉडक्ट वापरले, तर त्यानंतर ह्या प्रॉडक्टचा कसा रिझल्ट आला, काय रिझल्ट आला आणि कशा पद्धतीने त्यांना फायदा झालेला आहे हे आपण त्यांच्याच तोंडून आता ऐकू. सो इथून पुढे कंटिन्यू करतील श्री निवृत्ती जाधव. माझे नाव निवृत्ती जाधव, जोपोळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक इथला रहिवासी असून आणि हे जे कांदे पूर्णपणे खराब झाले होते, तर तिडके साहेबांची माझी 1 महिन्यापूर्वी भेट झाली. भेट झाल्याच्यानंतर तिडके साहेबांनी सांगितलं तर ॲग्री प्रोटेक्ट आणि ॲग्री हुमिक याचा तुम्ही स्प्रे करा का जेणेकरून तुमचे कांदे पूर्णपणे चांगले बनतील. त्यानंतर तिडके साहेबांनी मला जे शेड्यूल दिलं होतं कांद्याचं ते मी पूर्णपणे वापरले. पूर्णपणे मला त्या कांद्यांचा रिझल्ट आला. तरी आणि जेणेकरून इतर शेतकऱ्यांना मी जे सांगितलं का तुम्ही हे प्रोडक्ट वापरा, पूर्णपणे ऑर्गॅनिक असून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट झालेला नाही. पूर्णपणे कांद्याची ग्रोथ आणि त्याला काळुकी पण आलेली आहे. आणि त्यानंतर हे वापरल्याच्यानंतर 1 महिन्यात पूर्णपणे प्लॉट असा दिसतोय का जे पहिल्या स्टेपला होता तसाच. आणि त्याचा रिझल्ट जो आहे तर सर्वात बेस्ट रिझल्ट जो आला असेल तो हुमिक आणि ॲग्री प्रोटेक्ट. आणि त्यानंतर आत्ताची जी स्टेप आहे ती नॅनोटेकची स्टेप आहे, तर ते पण मी आता 2 दिवसात स्प्रे करणार असून पूर्णपणे रिझल्ट आलेला आहे. बरं, मला एक सांगा निवृत्ती साहेब, आता जेव्हा तुम्ही हे प्रॉडक्ट वापरायला आले होते हो, त्यावेळेस वापरायच्या अगोदर तुमच्या ह्या प्लॉटची कंडिशन कशी होती? याची जी कंडिशन होती तर पूर्णपणे काढून टाकायचा होता प्लॉट. तुमचे सगळे होप निघून गेले? हो, कुठल्याही प्रकारे म्हणजे राहिलेलंच नव्हतं त्या अवस्थेमध्ये, पूर्णपणे काढून टाकायचा होता. त्याच्यानंतर तिडके साहेब इथे आले, त्यांनी बघितलं, त्यांनी प्रोडक्ट वापरायला लावले. त्याच्यानंतर आपण आता इथं उभेच आहे त्या प्लॉटमध्ये, तर पूर्णपणे त्याचा रिझल्ट आलेला आहे. आता आपण हे बघतो की तुमची जमीन जी आहे ही थोडीशी याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त, जसं आपण बघतो की ते सफेद थर पण आलेला आहे. हो, तर तुमच्या इथे पाण्याचा आणि जमिनीच्या पीएचचा पण बराचसा प्रॉब्लेम होता. हो, हो. तर त्याला तुम्हाला कसा रिझल्ट आला? त्याचा रिझल्ट म्हणजे आम्ही AT2 जी आपली येते तर ती पूर्णपणे खालून बी एकरी 500 ml दिलेली आहे आणि वरून बी स्प्रे दिलेला आहे. ओके. त्याच्यामुळे मग पूर्णपणे त्या कांद्याला ग्रोथ बी बनलेली आहे आणि रिझल्ट बी आलेले आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ॲग्री AT2 वापरल्यामुळे पाण्याचं जमिनीचं पीएच मेंटेन होऊन जमीन हो, भुसभुशीत झाली. हो, त्याच्यामुळे जे रूट झोन जो कांद्यांचा थांबलेला होता हो, ते रूट झोन ॲक्टिव्ह होऊन आणि कांद्यांची वाढ झालेली आहे. हो, बरोबर. जे पहिले जो तुमचा प्लॉट होता तो एकदम असं गेलेल्या अवस्थेमध्ये होता, अवस्थेत होता, पण हे वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा झाला. तसंच तुम्ही ह्युमिक पण वापरलं, तर ह्युमिकमुळे तुमच्या ज्या मुळ्यांची संख्या आहे ती वाढण्यामध्ये मदत झाली. हो, त्याच्यामुळे हातातून जात असलेला प्लॉट सुद्धा तुमच्या हातामध्ये परत आलेला आहे. आणि मला वाटतं तुम्ही ॲग्री प्रोटेक्ट पण वापरलं होतं. हो. तर जे मर करपा तुम्हाला झाला होता त्याच्यापासून पण तुमचा प्लॉट आता आपण प्लॉटमध्येच आहे ना, पूर्णपणे गेलेला प्लॉट होता. तर ॲग्री प्रोटेक्ट जे वापरले त्यांना पूर्णपणे काळोखी आणि शेंडा बी तुम्ही बघा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता जाधव साहेबांचा हा कांद्याचा प्लॉट आहे. एकदम तुम्ही जर लांबपर्यंत नजर नेली तर एकदम काळोखी आहे, हिरवागार प्लॉट आहे. कुठेही तुम्हाला असा पिवळा पट्टा दिसणार नाही आणि एकदम जबरदस्त ग्रोथ झालेली आहे. तुम्ही इकडे बघितले तर इकडे रोपं पण त्यांनी टाकलेले आहे. तर कांद्याचे रोपं जर तुम्ही बघितले तर कांद्याच्या रोपांना पण कुठेही मर करपा वगैरे अशी काही गोष्ट नसून कांद्याचे रोपं पण एकदम चांगल्या पद्धतीने उतरलेले आहेत. तर जसं की साहेबांनी वापरलं, निवृत्ती साहेबांनी, तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण सांगितलं असेल ना? मग हो, मित्रांनी पण वापरलेले नाही प्रोडक्ट. तर तुमच्या मित्रांना कसा रिझल्ट आला? त्यांना बी 100% रिझल्ट आलेले आहे. तर त्यांनी परत सांगितलं का आपल्याला हे वेस्टेजचे हे ॲग्री प्रोटेक्ट, ॲग्री हुमिक, AT2 हे पाहिजे आणि ते वापरणार 100%. आणि आपण पण शेवटपर्यंत ते वापरणार, तर त्याचा रिझल्ट आलेला आहे. तर जाधव साहेब, जसं आता तुम्ही हे वापरलं आणि तुम्हाला फायदा झाला, तर आपल्या एरियामध्ये भरपूर कांद्याचे शेतकरी आहेत आणि म्हणजे जागतिक बाजारपेठ जर म्हटली तर आजच्या डेटला आपला चांदवडला सलगाव निफाड पट्टा जो आहे याच्यामध्ये कांद्याचं उत्पादन जास्त होतं. तर दुसरे जे कांद्याचे शेतकरी ज्यांना हा त्रास होतोय किंवा ज्यांना प्रॉब्लेम आलेला आहे ह्या वर्षी, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांनी हे प्रॉडक्ट वापरले तर त्यांना कसा बेनिफिट होईल? हे प्रोडक्ट जर वापरलं तर त्यांचा कमीत कमी खर्च वाचेल, का जेणेकरून इतर जे केमिकलचे जे औषधं आहे
तर त्यांना रेट बी जास्त आणि याचे रेट बी कमी आणि रिझल्ट बी पक्का. ते तुमचं त्याच्यामुळं- थोडक्यात म्हणणं हे आहे की हो. जर दुसऱ्या शेतकऱ्यांनी वापरलं तर त्यांचे जे पैसे ह्याच्या मागे खर्च केले त्यांना ते- प्रत्येक पैशाचं त्यांना मोबदला मिळेल, मोबदला मिळेल, त्यांना 100% 100% result मिळेल. रिझल्ट मिळेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बघितलं की कांदा हे जे पीक आहे ह्या पिकासाठी निवृत्ती जाधव साहेबांना आपल्या कंपनीचे ॲग्री 82 ॲग्री ह्युमिक आणि ॲग्री प्रोटेक याचा कसा रिझल्ट आला, इथून पुढे ते कंटिन्यू त्याला यूज करणार आहे. आणि माझी अशी विनंती की आपला हा जो देश आहे भारत देश हा शेतकरी प्रधान देश आहे. आज पण आपल्या भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही शेतीवरच डिपेंड आहे. तर आपण जर हे प्रॉडक्ट देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये जर वाढ करू शकत असलो आणि त्यांचे खतांचे आणि पावडरिंगचे खर्च जर कमी करू शकत असलो तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याला आपण हे सांगितलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरलं पाहिजे. तर एवढं बोलून आपण इथे थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.